पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ अष्टादशोऽध्यायः। भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः, ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशति तदनन्तरम्। या ज्ञान भक्ती सहज, भक्तू एकवटला मज, तो मीची केवळ हे तुझ श्रुतही आहे। जे उभवूनिया भुजा, ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी। तेही कल्पादी भक्ती मिया, भागवतमिषे ब्रह्मया, उत्तम म्हणोनी धनंजया उपदेशिली। ज्ञानी येते स्वसंवित्ती, शैव म्हणती शक्ती, आम्ही परम भक्ती आपुली म्हणो। हे मज मिळती वेळी, तया क्रमयोगिया फळे, मग समस्त ही निखिळी मियाची भरे। तीर्थ वैराग्य विवेकेसी, आटे बंध मोक्षेसी, वृत्ती ते आवृत्तीसी बुडोनी जाय। घेऊनी ऐलपणाते, परत्व हारपे जेथे, गिळूनी चारी भूते आकाश जैसे। तया परी थडथाद, साध्य साधनातीत शुद्ध, ते मी होऊनी एकवद भोगितो माते। घडोनी सिंधूची या आंगा, सिंधूवरी तळपी गंगा, तैसा पाडू तया भोगा अवधारी जो। का आरिसयासी आरिसा, उठूनी दाविलिया जैसा, देखणा अतिशयो तैसा भोगणाती। हे असो दर्पणू नेलिया, तो मुखबोधू ही गेलिया, देखले पण एकलेया आस्वादिजे जेवी। चेलिया स्वप्न नाशे, आपले ऐक्यचे दिसे, ते दुजे नवीन जैसे भोगिजे का। तोची जालिया भोगू तयाचा, न घडे हा भावो जयांचा। तिही बोले केवी बोलाचा, उच्चारू कीजे। तयांच्या नेणो गावी, रवी प्रकाशी हनदिवी, ही व्योमा लागी मांडवी उभिली तिही। आगा राजन्यत्व नव्हता आंगी, रावो रायपण काय भोगी। का आंधारोहन आलिंगी दिनकराते, आणि आकाश जे नव्हे, तया आकाश काय जाणवी। रत्नाच्या रूपी मिरवी गुंजांचे लेणे, म्हणोनी मी होणे नाही, तया मीची आहे केही। मग भजेल हे काही बोलो कीर। या लागी तो क्रमयोगी, मी जालाची माते भोगी। तारुण्य का तरुणांगी जिया परी, तरंग सर्वांगी तोय चुंबी। प्रभा सर्वत्र विलसे बिंबी, नाना अवकाश नभी लुंठतू जैसा। तैसा रूप होऊनी माझे, माते क्रिया वीण तो भजे। अलंकारू का सहजे, सोनया ते जीवी। का चंदनाची धृती जैसी, चंदनी भजे अपैसी। का अकृत्रिम शशी, चंद्रिका ते। तैसी क्रिया कीर न साहे, तरी अद्वैती भक्ती आहे। हे अनुभवाची जोगे नव्हे,
बोला ऐसे तेव्हा पूर्व संस्कार छंदी जे काही तो अनुवादी तेणे आळविले निवोदे बोलता मीची बोलतया बोलताची भेटी तेथे बोलिले हे न घटे ते मौन तव गोमटे स्तवन माझे म्हणूनी तया बोलता बोली बोलता मी भेटता मौन होय तेणे तत्वता स्तवितो माते तैसेची बुद्धी का दिठी जे तो देखो जाय किरीटी ते देखणे दृश्य लोटी देखते चिदावी आरिसया आधी जैसे देखतेची मुख दिसे तयाचे देखणे तैसे मेळवी द्रष्टे दृश्य जावून या द्रष्टे द्रष्टयासीची जै भेटी तै एकलेपणे न घटे द्रष्टेपणही तेथ स्वप्नीची या प्रिया चेवोनी झोंबो गेलिया ठाई जे दोन्ही न होणिया आपणची जैसे का दोही काष्ठांची घृष्टी माझी वन्ही एक उठी तो दोन्ही हे भाष आटी आपणची होय नाना प्रतिबिंब हाती घेऊन गेलिया गभस्ती बिंबताही असती जाय जैसी तैसा मी होऊन देखते तो घेऊन जाय दृश्याते तेथ दृश्य नेथिते द्रष्टृत्वेसी रवी आंधारू प्रकाशिता नुरीची जीवी प्रकाश्यता तेवी दृश्यी नाही द्रष्टृता मी जालिया मग देखिजे ना न देखिजे ऐसी जी दशा निपजे ते दर्शन माझे साचोकारे ते भलतया ही किरीटी पदार्थाची या भेटी द्रष्टृ दृश्यातीता दृष्टी भोगितो सदा आणि आकाश हे आकाशी दाटले न ढळे जैसे मिया आत्मेन आपण पेतैसे जाले तया कल्पांती उदक उदके रुंधिलिया वाहो ठाके तैसा आत्मेनिमिया एके कोंदला तो पावो आपण पया ओळघे केवी वन्ही आपण पया लागे आपण पाणी रिघे स्नाना कैसे म्हणूनी सर्व मी जालेपणे ठेले तया येणे जाणे हेच गा यात्रा करणे अद्वया मज पै जळावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमिला तेणे जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे ते तोयची एक आघवे म्हणूनिया गेलिया ही भलती उता उदकपणे पंडुसुता तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी तैसा मीपणे हा लोटला तो आघवियाची मजा तू आला या यात्रा होय भला कापडी माझा आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे तरी मीची तो तेणे मिशे भेटे तया तीथ कर्म आणि करता हे जाऊनी पंडुसुता मिया आत्मेनि मज पाहता मीची होय पै दर्पणा ते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे सोने झाकिलिया सुवर्णे न झाके जीवी दीपा ते दीपी प्रकाशिजे तेन प्रकाशनेची निपजे तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैचे कर्म ही करीतची आहे
जे करावे ही भाष जाये, तै न करणेची होये तयाचे केले. क्रिया जात मी जालेपणे, घडे काहीच न करणे, तयाचे नाव पूजणे खुणेचे माझे. म्हणून करी तयाही ओजा, ते न करणे हेची कपिध्वजा. निफजे तिया महापूजा, पूजी तो माते. एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन. अद्वया मजगमन, तो चाले तेची. तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा. तो असे तेची कपिध्वजा, समाधी माझी. जैसे कनकेसी काकणे, असे जे अनन्यपणे. तो भक्तियोगे येणे, मजसी तैसा. उदकी कल्लोळू, कापुरी परिमळू. रत्नी उजाळू, अनन्यो जैसा. किंबहुना तंतुसी पटू, का मृत्तिकेसी घटू. तैसा तो एकवटू, मजसी माझा. या अनन्य सिद्धा भक्ती, या आघवाची दृश्य जाती. मज आपण पेया सुमती, द्रष्टया ते जाणे. तिन्ही अवस्थांचे निद्वारे, उपाध्युपहिताकारे. भावा भावरूप स्फुरे, दृश्य जेहे. तेही आघवेची मी द्रष्टा, ऐसिया बोधाचा माझी वटा. अनुभवाचा सुभटा, धेंडा तो नाचे. रज्जू जालिया गोचरू, आभासता तो व्याळाकारू. रज्जूची ऐसा निर्धारू, होय जेवी. भांगारा परते काही, लेणे गुंजही भरी नाही. हे आटून या ठाई, की जे जैसे. उदका एका परते, तरंग नाही हे निरुते. जाणून तया आकाराते, नघे पेजेवी. ना तरी स्वप्न विकारा समजता, चेवोनिया वाणे घेता. तो आपणया परवता, न दिसे जैसा. तैसे जे काही आथी नाथी, येणे होय ज्ञेय स्फूर्ती. जे ज्ञाताचे मी हे प्रतीती, होऊनी भोगी. जाणे अजू मी अजरू, अक्षयो मी अक्षरू. अपूर्वो मी अपारू, आनंदू मी. अचळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू. आद्यो मी अव्यक्तू, व्यक्तो हि मी. ईश्य मी ईश्वरू, अनादि मी अमरू. अभय मी आधारू, आधेय मी. स्वामी मी सदोदितू, सहजू मी सततू. सर्व मी सर्वगतू, सर्वातीतू मी. नवामी पुराणू, शून्यो मी संपूर्ण. स्थूलो मी अणु, जे काही ते मी. अक्रियो मी एकू, असंगो मी अशोकू. व्याप्यो मी व्यापकू, पुरुषोत्तमो मी. अशब्दो मी अश्रोतृ, अरूपो मी अगोत्रु. समो मी स्वतंत्रु, ब्रह्म मी परू. ऐसे आत्मत्वे मज एकाते, या अद्वय भक्ती जाणून निरुते. आणि याही बोधा जाणते, तेही मीची जाणे. पैचे इले या नंतरे, आपुले एकपण उरे. तेही तोवरी स्फुरे, तयाशीची जैसे. का प्रकाशता अर्पू, तोची होय प्रकाशकू. तयाही अभेदा द्योतकू, तोची जैसा. तैसा वेद्यांच्या विलयी, केवळ वेदकू उरे पाही.
तेणे जाणवे तया तेही, हेही जो जाणे तया अद्वयपणा आपुलिया, जाणती ज्ञप्ती जे धनंजया, ते ईश्वरची मी हे तया बोधासी ये. मग द्वैतातीत मीची आत्मा एको निभ्रांत, हे जाणोनी जाणणे जेथ अनुभवी रिघे. तीथची इलिया एकपण, दिसे जे आपुलया आपण, तेही जाता नेणो कोण होई जे जेवी. का डोळा देखती एक क्षणी, सुवर्णपण सुवर्णी, नाटिता होय आटणी अलंकाराचीही. नाना लवण तोय होई, मग क्षारता तोयत्वे राहे, तेही जिरता जेवी जाई झाले पण ते. तैसा मी तो हे जे असे, ते स्वानंदानुभव समरसे, कालवू निया प्रवेशे मजची माझी. आणि तो हे भाष जेथ जाई, तेथे मी हे कोणासी आहे. ऐसा मी ना तो तिये सामाये, माझ्याची रूपी. जेव्हा कापूर जळो सरे, तयाची नाम अग्निपुरे, मग उभयतातीत उरे आकाश जेवी. का धाडिलिया एका एकू, वाढे तो शून्य विशेखू. तैसा आहे नाहीचा शेखू, मीची मग आथी. तीथ ब्रह्मा आत्मा ईशू, या बोला मोडे सौरसू. न बोलणे याही पैसू, नाही तीथ. न बोलणे ही न बोलोनी, ते बोलिजी तोंड भरूनी. जाणीव नेणेव नेणोनी, जाणीजे ते. तीथ बुझिजे बोधो बोधे, आनंदो घेपे आनंदे. सुखावरी नुसधे, सुखची भोगिजे. तीथ लाभो जोडला लाभा, प्रभा आलिंगिरी प्रभा. विस्मयो बुडाला उभा, विस्मया माझी. समू तीथ सामावला, विश्रामो विश्रांती आला. अनुभवू वेडावला, अनुभूतीपणे. किंबहुना ऐसे निखळ, मी पण जोडे तया फळ. सेवू निवेली वेल्हाळ, क्रमयोगाची ते. पै क्रमयोगिया किरीटी, चक्रवर्तीच्या मुकुटी. मी चिद्रत्न ते साठो वाटी, होय तो माझा. ही क्रमयोग प्रासादाचा, कळसू जो हा मोक्षाचा. तयावरील अवकाशाचा, उवावो झाला तो. नाना संसार आडवी, क्रमयोग वाट बरवी. जोडिली ते मदैक्य गावी, पैठी झालीसे. हे असो क्रमयोग ओघे, तेणे भक्ती चिद्गांगे. मी स्वानंदो दधी वेगे, ठाकिला की गा. हा ठायवदी सुवर्मा, क्रमयोगी आहे महिमा. म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. पै देशी काळी पदार्थी, साधून घे माते. तैसा नव्हे मी आयते, सर्वांचे सर्वही. म्हणून माझ्या ठाई, जाचावे न लगे काही. मी लाभे ये उपायी, साचची गा. एक शिष्य एक गुरु, हा रूढला साच व्यवहारू. तो मत प्राप्ती प्रकारू, जाणावया. अगा वसुधीच्या पोटी, निधान सिद्ध किरीटी. वन्ही सिद्ध काष्ठी, वोहा दूध. परी लाभे ते असते, तया की जे उपायाते. येर सिद्धची तैसा तेथे, उपायी मी.
हा फळ ही वरी उपावू कापा प्रस्तावितसे देऊ हे पुसता परी अभिप्रावू इथींचा ऐसा जे गीतार्थाचे सांगावे मोक्षोपाय पर आघवी आन शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध वारा आभाळची फेडी वाचून सूर्याते न घडी का हातू बाबुळी धाडी तोय न करी तैसा आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळू तो शास्त्रनाशी एरू निर्मळू मी प्रकाशे स्वये म्हणून आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी तया अध्यात्मशास्त्रासी जै साचपणाची ये पुसी तै येई जे जया ठायासी ते हे गीता भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आघविया तैसी शास्त्रेश्वरा गीताया सनाथे शास्त्रे हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे सांगितला जैसा करे घेवो ये आत्मा परी प्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये हे फावे हा भावो सकणवे धरुनी श्रीहरी तेची प्रमेय एक वेळ शिष्यी होवावया आढळ सांगतसे मुकुल मुद्रा आता आणि प्रसंगी गीता ठावो ही हा संपता म्हणून दावी आद्यंता एकार्थत्व जी ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेगी सिद्धांती केले तरी ते तुले ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापर नेणत कोणी जैमानी तै महासिद्धांताचा अवांका सिद्धांत कक्षा अनेका भिडवूनी आरंभू देखा संपवितू असे इथ अविद्यानाशू हे स्थळ तेणे मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान हे इतुलीच नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी ते आता दोही अक्षरी अनुवादावे म्हणून उपेय ही हाती जालया उपाय स्थिती देव प्रवर्तले ते पुढती येणेची भावे सर्व कर्माण्यपि सदा उर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् मग म्हणेगा सुभटा तो क्रमयोगिया निष्ठा मी होऊनी होय पैठा माझ्या रूपी स्वकर्माच्या तो खवळी मज पूजा करूनी भली तेणे प्रसादी आकळी ज्ञाननिष्ठेते ती ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे तेथ भक्ती माझी उल्लासी तिया भजने समरसे सुखिया होय आणि विश्वप्रकाशितया आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करूनिया सर्वत्र ताहे सांडूनी आपुला आडळ लवण आश्रयी जळ का हिंडूनी राहे निश्चळ वायू व्योमी तैसा बुद्धी वाचा काये जो माते आश्रवूनी ठाये तो निषिद्धेही विपाये कर्मे करू परी गंगेच्या संबंधी विधी आणि महानदी एक तेवी माझ्या बोधी शुभाशुभासी का बावने आणि धुरी
हा निवाडो तमची सरे जवन घेपती वैश्वानरे कवळूनी दोन्ही नापाचिकी आणि सोळी ही सोनया तमची आळे जव परिसू आंग मेळे एकवटीना तैसे शुभाशुभ ऐसे हे तवचिवरी आभासे जव एकून प्रकाशे सर्वत्र मी अगा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो जव नरिगिजे गावो गभस्तीचा म्हणूनी माझिया भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊन बैसे तो पाटी सायोज्याच्या देशी काळी स्वभावी वेतू दया न संभवी ते पद माझे पावे अविनाशतो किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेणे न पविजता लाभू कवणू असे चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव या कारणे गात्वा इया सर्व कर्मा आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू कीजे परीतोची संन्यासू वीरा करणीयीचा झणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे मग तिणे विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखिजेल आणि कर्माची जन्मभोई प्रकृती जी का आहे ते आपण याहूनी बहुवे देखसी दूरी तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरी धनंजया रूपे वीणका छाया जया परी ऐसेनी प्रकृती नाशू जालया कर्मसन्यासू निफजेल अनायासू सकारणू मग कर्मजात गेलया मी आत्मा उरी आपण पया तीथ बुद्धी घापे करूनिया पतिव्रता बुद्धी अनन्य येणे योगी मज माझी जैरिगी तै चित्त चैत्य त्यागे मातेची भजे ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करी मच्चित्तः सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारान् न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि मग अभिन्ना इया सेवा चित्तमियाची भरील जीधवा माझा प्रसादू जाणते धवा संपूर्ण जाहला तेथ सकळ दुःख धामे भुंजी जती जिये मृत्यू जन्मे तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ सूर्याची निसावाई डोळा सावाईला होई तै अंधाराचा आहे पाडू तया तैसा माझे निप्रसादे जीवकणू जयाचा उपमर्दे तो संसाराचे निबाधे बागुले केवी म्हणूनी धनंजया तू संसार दुर्गतीयया तरसील माझिया प्रसादास्तव अथवा हन अहम भावी माझे बोलणे हे आघवी काना मनाची शिमे नेदिसी टेको तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासी ते होऊ निर्वावो देह संबंधाचा घावो वाजेल आंगी जया देह संबंधा आतू प्रतिपदी आत्मघातू भुंजता उसंतू कहीची नाही
एवढे निदारुणे निमणे नवीन निमणे पडेल जरी बोलणे निघसी माझे यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्यैषव्यवसायस्ते प्रकृतिस्त्वान्नियोक्ष्यति पथ्यद्वेषया पोषीज्वरू कादीपद्वेषया अंधकारू विवेकद्वेषे अहंकारू पोषूनि तैसा स्वदेहा नाम अर्जुनु परदेहा नाम स्वजनु संग्रामा नाम मलिनु पापाचारू हियामती आपुलिया तिघातीन नामेयया ठेवूनिया धनंजया न झुंजे ऐसा जीवा माझी निष्टंकू करिसी जो आत्यंतिकू तो वाया धाडी नैसर्गिकू स्वभावोची तुझा आणि मी अर्जुन हे आत्मिक ययावधू करणे हे पातक हे माया वाचून तात्विक काही आहे आधी झुंझार तुवा होवावी मग झुंझावया शस्त्र घेयावे कान झुंझावया करावे दिवांगण म्हणवनी न झुंजणे म्हणसी ते वायाणे ना मानू लोकपणे लोकदृष्टीही तरी न झुंजे ऐसे निष्टंकिसी जे मानसे ते प्रकृती अनादिसे करविलची स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुन्नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत् पै पूर्वी वाहता पाणी पविजे पश्चिमेची वाहणी तरी आग्रहोची उरेते आणि आपुलिया लेखा का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावासी तैसा क्षात्र संस्कार सिद्धा प्रकृती घडिलासी प्रबुद्धा आता नुठी म्हणसी हा धांदा परी उठवी जसीची तू पै शौर्य तेज दक्षता एवमादिक पंडुसुता गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ तरी तयाचिया समवाया अनुरूप धनंजया न करिता उगलिया न येल असो म्हणूनिया तिही गुणी बांधिलासी तू कोदंड पाणी त्रिशुद्धी निघसी वाहणी क्षात्राचिया नाही आपुली जन्ममूळ न विचारी तची केवळ न झुंजे ऐसे आढळ व्रत जरी घेसी तरी बांधोनी हात पायी जो रथी घातला होई तो न चले तरी जाई दिगंता जेवी तैसा तू आपुलिया कडुनी मी काहीच न करी म्हणोनी ठासी परी भरवसेनी तूची करीसी उत्तरू वैराटीचा राजा पळता तू का निघालासी झुंजा हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ महावीर अकरा अक्षौहिणी तुवा एके नागविले रणांगणी तो स्वभाव कोदंड पाणी झुंजवील तू ते हा गा रोगू काई रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोग विजे बळिया अदृष्टे जेणे ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वशे तो ईश्वरो ही असे हृदयी तुझ्या ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि
यंत्रारूढानि मायया सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिद्वृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशूनी अशेख अन्यथा दृष्टीपाथिक चेवविले वेद्योदकाच्या सरोवरी हाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते असो रूप कहे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू पांघरोनी निरंतरू उल्हासत असे स्वमायेची आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष तया ब्रह्मादी कीटांता अशेषाही भूतजाता देहाकार योग्यता पाहोनी दावी तीथ जी देह जया पुढे अनुरूपपणे मांडे ते भूततया आरूढे हे मी म्हणोनी सूत सूते गुंतले तृणतृणेची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी तया परी देहाकारे आपण पेची दुसरे देखोनी जीव आविष्करे आत्मबुद्धी ऐसेन शरीराकारी यंत्री भूते अवधारी वाहूनी हालवी दोरी प्राचीनाची तीथ जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र ते तिये गती पात्र खोची लागे किंबहुना धनुर्धरा भूताते स्वर्ग संसारा माझी भोवंडी तृणेवारा आकाशी जैसा भ्रामकाचे निसंगी जैसे लोहो वेढारिगे तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते जैसे चेष्टा आपुलिया समुद्रादिक धनंजया चेष्टती चंद्राचिया सन्निधी एकी तया सिंधू भरिते दाटे सोमकांता पाझरू फुटे कुमुदा चकोरांचा फिटे संकोचूतो तैसी बीज प्रकृती वशे अनेके भूते एके ईशे चेष्टवी जती तो असे तुझ्या हृदयी अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप या लागी तो प्रकृती ते प्रवर्तवील हे निरुते आणि ते झुंजवील तू ते न झुंजशी तरी म्हणून ईश्वरू गोसावी तेणे प्रकृती हे नेमावी तिया सुखे राबवावी इंद्रिये आपुली तू करणे न करणे दोन्ही लावून प्रकृतीच्या मानी प्रकृती ही का अधीनी हृदयस्था जया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् तया अहं वाचा चित्त आंग देवो निया शरणरिग महोदधिका गांग रिगाले जैसे तयाचे निप्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतु वंदे स्वरूपी चिरमसी भूती जेणे संभवे विश्रांती जेथे विसवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया ती निजात्मपदींचा रावो होऊन ठाकसी अव्ययो
म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तुगा इति ते ज्ञानमाख्यातम् गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यै तदशेषेण यथेच्छसि तथा कुरु। हे गीता नाम विख्यात सर्ववाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय ज्ञान ऐसिया रूढी वेदांती जयाची प्रौढी वानिता कीर्ती चोखडी पातली जगी बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कडवसे मी सर्वद्रष्टा हि दिसे पाहला जया ते हे का आत्मज्ञान मज गौप्याचेही गुप्तधन परी तू म्हणोनी आन केवी करू या कारणे गा पांडवा आम्ही आपुला हा गुह्य ठेवा तुझ दिधला कणवा जा कळिलेपणे जैसी भुलली ओरसे माय बोली बाळा दोषे प्रीती ही परी तैसे न करूची हो इथ आकाश आणि गाळीजी अमृता ही साली फेडीजी का दिव्या करविजी दिव्य जैसे जयाची अंग प्रकाशे पाताळींचा परमाणू दिसे तया सूर्या ही का जैसे अंजन सूदले तैसे सर्वज्ञे ही मिया सर्व ही निर्धारुनिया निके होयते धनंजया सांगितले तुझ आता तू ययावरी निके हे निर्धारी निर्धारुनी करी आवडे तैसे यया देवाची आबोला अर्जुनू उगाची ठेला तीथ देवो म्हणती भला अवंचकू होसी वाढतया पुढे भुकेला उपरोधे म्हणे मी धाला तै तोची पीडे आपुला आणि दोषोही तया तैसा सर्वज्ञू श्री गुरु भेटलिया आत्मनिर्धारू न पुसिजे जै आभारू धरूनिया तै आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे आपण याची साचे चुकविले तेणे पै उगेपणा तुझिया हा अभिप्रावो की धनंजया जे एक वेळ अवांकुनिया सांगावे ज्ञान तीथ पार्थू म्हणे दातारा भले जाणसी माझिया अंतरा हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही तीरज्ञेय हे जी आघवी तू ज्ञाता एकची स्वभावे मा सूर्यो म्हणोनी वानावे सूर्या ते काही या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे हेच थोडे गावानणे जे बुझतासी तू सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् तरी अवधान पघळ करोनिया आणिक एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा हे वाच्य म्हणोनी बोलिजी का श्राव्य मग आईकीजी तैसे नव्हे परी तुझे भाग्य बरवे कूर्मीचिया पिलिया दिठी पान्हा ये धनंजया का आकाश वाहे बापिया घरीचे पाणी जो व्यवहारो जेथ न घडे तयाचे फळची तेथ जोडे काय दैवे न सापडे
सानुकूळे एरवी द्वैताची वारी सारुनी ऐक्याच्या परिवरी भोगिजे ते अवधारी रहस्य हे आणि निरुपचार प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे आरिसाचिया देखलिया गोमटे की जे धनंजया ते तया नोहे आपणया लागी जैसे तैसे पार्था तुझे निमिषे मी बोले आपण याची उद्देशे माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पणगा म्हणून जिव्हारींचे गुज सांगतसे जीवासी तुझ हे अनन्य गतीचे मज आथी व्यसन पै जळा आपण पेदिता लवण भुलले पंडुसुता ती आघवी तयाचे होता न लजेचिती तैसा तू माझ्या ठाई राखो नेणसीची काही तरी आता तुझ काही गौप्य मी करू म्हणून आघवीची गुढे जी पाऊनी अति उघडे ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसि मे तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापका ते वीरा विषयो करी आघवा अंगी जैसा वायू मिळून आहे आकाशा तू सर्व कर्मी तैसा मदसीची आस किंबहुना आपुले मन करी माझी एकायतन माझे निश्रवणे कान भरूनी घाली आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रूपडी तीर्थ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी मी सर्व वस्तीचे वसवटे माझी नामे जिये चोखटे तिये जियावया वाटे वाचेची लावी हातांचे करणे का पायांचे चालणे ते होय मज कारणे तैसे करी आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा तेणे यज्ञे होई बरवा याज्ञिको माझा हे एकैक शिकवू काई पै सेवके आपुल्या ठाई उरुनी एर सर्वही मी सेव्यची करी तीथ जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवैन मीची एकू ऐसेनी आश्रयो आत्यंतिको लाहसी तू माझा मग भरले या जगा आतू जाऊनी तजयाची मातू होऊनी ठाईल एकांतू आम्हा तुम्हा तेव्हा भलती आवस्थे मी तू ते तू माते भोगिसी ऐसे आयते वाढेल सुख आणि तिची आडळ करीते निमाली अर्जुना जेथे ते मीची म्हणून तू माते पावसी शेखी जैसी जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा एता गाभा गोभा काही आहे पै पवनु अंबरा का कल्लोळू सागरा मिळता आडवारा कोणाचा गा म्हणून तू आणि आम्ही हे दिसता हे देहधर्मी मग ययाच्या विरामी मीची होसी यया बोला माझारी होय नव्हे झणे करी इथ आन आथी तरी तुझीची आण पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगाते शिवणे
प्रीतीची जाती लाजणे आठवोने दी एरवी वेद्यू निष्प्रपंचू जेणे विश्वाभासू हासाचू आज्ञेचा नटनाचू काळा ते जिणे तो देवो मी सत्य संकल्पू आणि जगाच्या हिती बापू मा आणेचा आक्षेपू का करावा परी अर्जुना तुझे निवेदे मी या देवपणाची बिरुदे सांडिली गा मी हे आधे सगळे नितुवा पै काजा आपुलिया रावो आपुली आपण पया आणवाहे धनंजया तैसे हे की तीथ अर्जुनू म्हणे देवी अचाट हे न बोलावे जी आमची काज नावे तुझे नि एके यावरी सांगो बैससी का सांगता भाषही देसी या तुझिया विनोदासी पारो आहे जी कमळवना विकाशू करी रवीचा एक अंशू तीथ आघवाची प्रकाशू नित्य देतो पृथ्वी निववूनि सागर भरिजती एवढे थोर वर्षे तीथ मिशांतर चातकुकी म्हणोनी औदार्या तुझे या मज निमित्त ना म्हणावया प्राप्ती असे दानी राया कृपानिधी तम देवो म्हणती राहे या बोलाचा प्रस्तावो नोहे पै माते पावसी उपाये साचचीणे सैंधव सिंधू पडलिया जो क्षणू धनंजया तेणे विरेचकी उरावया कारण काई तैसे सर्वत्र माते भजता सर्वमी होता अहंता निशेष जाऊनि तत्वता मीची होसी एवं माझी प्राप्तीवरी कर्मा लागोनि अवधारी दाविली तुझ उजरी उपायांची जी आधी तव पंडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी जे आधी तव पंडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी पाठी माझ्या ई प्रसादी माझे ज्ञान जाय सिद्धी तेणे मिसळीजे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या मग पार्था ती ठाई साध्य साधन होय नाही किंबहुना तुझ काही पुरेचिना तरी सर्व कर्मे आपुली तुम्हा सर्वदा मज अर्पिली तेणे प्रसन्नता लाधली आजी हे माझी म्हणूनी येणे प्रसाद बळे नव्हे झुंजाची नि आडळे न ठाकीची एक वेळी भाळलो तुझ जेणे सप्रपंच अज्ञान जाई एकू मी गोचरू होई ते उपपत्तीचे नि उपाये गीता रूप हे मिया ज्ञान तुझ आपुले नाना परी उपदेशिले येणे अज्ञान जात सांडी वियाले धर्मा धर्मजे सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्मादिक ते सांडू निघाली अशेख ज्ञाने येणे हाती घेऊन तो दोरू सांडिजे जैसा सर्पाकारू
का निद्रा त्यागे घराचारू स्वप्नीचा जैसा नाना सांडिले निकवळे चंद्रीचे धुये पिवळे व्याधी त्यागे कडुवाळे पण मुखाचे आगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे त्यजुनी का काष्ठ त्यागे वन्ही त्यजिजे जैसा तैसे धर्मा धर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ ते त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात मग अज्ञान निमालिया मीची एकू असे अपैसया सनिद्र स्वप्न गेलिया आपण पे जैसे तैसा मी एक वाचू निकाही मग भिन्ना भिन्न आन नाही सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्यो होय पै आपुले निभेदे विण माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतू वाचून सागराच्या पोटी वडवा नळू शरण आला किरीटी जाळून ठाके तया गोठी वाळून दीपा मज ही शरण रिघिजे आणि जीवत्वेची असिजे धिक बोली इया न लजे प्रज्ञा केवी अगा प्राकृता ही राया आंगी पडे जे धनंजया ती दासिरू ही की तया समान होय मामी विश्वेश्वरू भेटी आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको ओखटे कानी लावू म्हणून मी होऊन माते सेवणे आहे आईते ते करी हाता येते ज्ञाने येणे म्हणून मी होऊन माते सेवणे आहे आईते ते करी हाता येते ज्ञाने येणे मग ताकवून काढिले लोणी मागवते ताकी घातले परी न घेपीची काही केले तेणे जेवी तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ धर्मा धर्म हे सहज लागतील ना लोह उभे खाय माती ते परिसाची संगती सोने जालया पुढती न शिविजे मळे हे असो काष्ठा पासोनी मथुनी घेतलिया वन्ही मग काष्ठेही कोंडोनी नठके जैसा अर्जुना काय दिन करू देखत आहे अंधारू की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू तैसे मजसी एक वटलिया मी सर्व रूप वाचूनिया आन काही उरावया कारण असे म्हणून तयाचे काही चिंती ना आपुल्या ठाई तुझी पाप पुण्य पाही मीची होईन तीथ सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे ते माझ्या बोधी वायाणे होऊनी जाईल जळी पडलिया लवणा सर्व ही जळ होईल विचक्षणा तुझ मी अनन्य शरणा होईन तैसा एतुलीनी आपैसया सुतलाची आहासी धनंजया घेई मज प्रकाशोनिया सोडवीन तू ते या कारणे पुढती हे आधीन वाहे चित्ती मज एकासी ये सुमती
जाणोनी शरण ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासी बोलिले श्री कृष्णे मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्त राजू तो न पवता जयाते काखे सुनी बुद्धी ते बोलणे मागवते ओ सरले ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी ही अटक ते द्यावया मिख खेवाचे केले हृदया हृदय एक झाले ही हृदयीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडिता केले अपना ऐसे अर्जुना दीपे दीप लाविला तैसा परिश्वंगू तो झाला द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थू तेव्हा सुखाचा मगतया पुरू आला जो धनंजया तीर्थ वाडू तरी बुडोनिया ठेला देवो सिंधू सिंधू ते पावो जाई ती पावणे ठाके दुना होई वरी रिगी पुरवणी आकाशही तैसे तया दोघांचे मिळणे दोघांनावरी जाणावे कवणे किंबहुना श्री नारायणे विश्वकोंदले एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्री कृष्णे गीता शास्त्र प्रकट केले इथ गीता मूळ वेदा ऐसे केमी पा आले बोधा हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो तरी दयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी बोलला स्वमुखे म्हणून वेदा मूलभूत गीता म्हणो हे होय उचित आणि कही एकी एथ उपपत्ती असे जे न नशतु स्वरूपे जयाचा विस्तारो जेथ लपे ते तयांचे म्हणिपे बीज जगी तरी कांडत्रयात्मको शब्दराशी अशेखू गीते माझी असे रुखू बीजी जैसा म्हणून वेदांचे बीज श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसतही आहे जे वेदांचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे तीच कर्मादिके तिन्ही कांडे कोण कोणे स्थानी गीते आहाती ते नयनी दाखवू आईक तरी पहिला जो अध्यावो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो द्वितीय सांख्य सद्भावो प्रकाशिला मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र हेतुलाले दुजी सूत्र उभारिले मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी बैसावया साधनारंभूतो तृतीयाध्यायी बोलिला जी देहाभिमान बंधे सांडूनि काम्य निषिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे ऐसे निसद्भावे कर्म करावे हा तिचा अध्याव जो देवी निर्णय केला ते जाणावे कर्मकांड इथ आणि तेची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होय पा ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षुते आलिया देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली
जे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणितले हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेषभागे चतुर्थाचेनी ते विश्वरूप 11वा अध्यावो संपे जव आघवा तव कर्मे ईशु भजावा हे जे बोलिले ते अष्टाध्यायी उघड जाण येथे देवता कांड शास्त्र सांगतसे आड मोडोनी बोले आणि तेणेची ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे साच ज्ञान उद्बोधे कोवळे जे ते अद्वेष्टादि प्रभृतिकी अथवा अमानित्वादिकी वाढविजे म्हणून लेखी 12वा गणू तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी ज्ञान फळपाक सिद्धी निरूपणासी म्हणून चहुही इही ऊर्ध्वमूळांती अध्यायी ज्ञानकांडयी ठाई निरूपिजे एवं कांडत्रय निरूपिणी श्रुतीची हे कोडिसवाणी गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक वो भावे जे आवश्यक ठाकावे म्हणून तयाचे निसाधन ज्ञानेसी वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे तोची शास्त्राचा बोळावा घेऊन वैरी जिणावा हा निरोपू तो 17वा अध्याय येथ ऐसा प्रथमा लागोनी 17वा लाणी करूनी आत्मनिश्वास विवरूनी दाविला देवे तया अर्थजाता अशेषा केला तात्पर्याचा अवांका तो हा 18वा देखा कलशाध्यायो एवं सकळ संख्या सिद्धू श्री भगवद्गीता प्रबंधू हा औदार्ये आगळा वेदू मूर्तू जाण वेदू संपन्नू होय ठाई परिकृपणू ऐसा आणू नाही जे कानी लागला तिही वर्णांच्याची एरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया अनवसरू मांडूनिया राहिला आहे तरी मज पाहता ती मागील उणे फेडावया गीतापणे वेदू विठला भलतेने सेव्य हो आवया नाहे अर्थे रिगोनि मनी श्रवणे लागोनि कानी जपमिषे वदनी वसोनिया ए गीतेचा पाठू जो जाणे तयाची निसांगातीपणे गीता लिहोनी वाहाणे पुस्तकमिषे ऐसैसा मिसकटा संसाराचा चोहटा गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाची परी आकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया रविदीप्ती राहाटावया आवारू नभ तेवी उत्तम अधम ऐसे सेविता कवणातीही न पुसे कैवल्यदाने सरिसे निववीत जगा या लागी मागिली कुटी भ्याला वेदू गीतेच्या पोटी रिगाला आता गोमटी कीर्ती पातला म्हणून वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्री गीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली
परी वत्साची निवोरसी दुभते होय घरोद्देशे जाले पांडवाचे निमिषे जगदोद्धरण चातकाची कणवे मेघो पाणीसी धावे तीर्थ चराचर आघवे निवाले जेवी का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळो वेळा की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनींचा तैसे अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे सर्व शास्त्र रत्न दीप्ती उजळिता हा त्रिजगती सूर्यो नभे लक्ष्मीपती वक्त्राकाशीचा बाप कुळते पवित्र जिथींचा पार्थू या ज्ञानापात्र जेणे गीता केली शास्त्र आवारू जगा हे असो मगतेणे सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता पाठी म्हणतसे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा तीर्थ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा तरी निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया परी जोडिले भोगावया विपाये होय पै क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे सुरा असुरा केवढे मथिता झाले ते सायासही फळा आले जे अमृतही डोळा देखिले परी वरिचली चुकले जतने ते तीर्थ अमरत्वा ओगरिले ते मरणाची लागी झाले भोगो नेणता जोडले ऐसे आहे नहुसु स्वर्गाधिपती जाहला परी रहाटी भांबावला तो भुजंगत्व पावला नेणसी काई म्हणवनी बहुत पुण्य तुवा केले तेणे धनंजया आदी शास्त्र राजा इया जालासी विषयो तरी ययाची शास्त्राचे नी संप्रदायी पांघुरवनी शास्त्रार्थ हा निकेनी अनुष्ठी हो एरवी अमृत मंथना सारिखे होईल अर्जुना जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाये वीण गाय धड जोडे गोमटी ते तैची पिवोई किरीटी जय जाणीजी हातवटी सांजवणीची तैसा श्री गुरु प्रसन्न होई शिष्य विद्या ही कीरलाहे परी ते फळे संप्रदाये उपासिलिया म्हणून शास्त्री जो येई उचितो संप्रदायो आहे तो ऐक आता बहुवे आदरेसी इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यं न च मायोभ्यसूयति कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।